पहलगामवर झालेला दुर्दैवी अतिरेकी हल्ला आम्ही भारतीय कदापि विसरणार नाही। आमच्या पर्यटक बांधवांच्या प्राणांचा बदला नक्कीच घेतला जाईल। आपल्या निशस्त्र बांधवांना गोळ्या घालणारे आणि त्यांना छुपी मदत करणारे लवकरच यमसदनी झाडले जातील। त्यासाठी आपली भारतीय सेना सक्षम आहे। अशा प्रसंगी देश बांधवांनी एकजुटीने राहणं अपेक्षित असतं। अर्थात नेमका याच गोष्टींचा विसर आपल्या काही लोकांना पडला आहे। कोणत्या गोष्टीत राजकारण करावं यालाही काही नैतिकता असते, पण काही लोक एखाद्याच्या मरणावर सुद्धा आपली पोळी भाजत आहेत। मात्र त्यांनी हे लक्षात घ्यावं, तुम्ही कितीही चुकीची माहिती पसरवली तरी देश बांधवांना माहिती आहे की देशातील हिंदूंना वास्तविक संरक्षण कोणी दिलंय। इतिहासाची पानं उलटून बघा। अहो, फार दूर नाही, 1 दशकभरापूर्वीची परिस्थिती आठवा। काही वर्षांपूर्वी याच काश्मीरमध्ये आपल्या हिंदू पंडितांवर अनन्वित अत्याचार झाले। कोणी केले हे संपूर्ण जगाला माहिती आहे। अहो, आपल्या हिंदू महिलांना सुद्धा सोडले नव्हते। आपले हिंदू बांधव किती दहशतीखाली जगत होते। तिथल्या जागांवर अप्रत्यक्षपणे काही विशिष्ट लोकांची मालकी होती। मग अचानक एक दिवस 370 कलम केंद्र सरकारनं रद्द केले आणि काश्मीरच्या मातीनं मोकळा श्वास घेतला। आता तिथे कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू नाहीत। हे कोणामुळे शक्य झालं? अर्थातच मोदी शहांच्या सक्षम नेतृत्वानं।